राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रशासनानं व्यापक डिजिटल यंत्रणा उभारलेली आहे। शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। यामध्ये अल्पमुदत, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केलेली आहे। व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि ग्रामीण बँकांना या संदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। बाजार समित्यांतील कांदा खरेदीचा फज्जा। केंद्र सरकारकडून अधिकृत आदेश न आल्यामुळे राज्य सरकारने बाजार समित्यांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात लागू होऊ शकलेला नाही। त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू झालेली नसून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। पारदर्शक आणि तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे। संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांत 29 मिलीमीटर पाऊस, 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। गेल्या 48 तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। काही भागांत रस्ते पाण्याखाली गेले तर नदी, नाल्यांना पूर आला आहे। हवामान विभागाने आज राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। मका निर्यातीत वाढ। कमी भावामुळे परदेशातून वाढली मागणी। देशांतर्गत मक्याचे भाव गेल्या वर्षभरात कमी राहिल्याने भारतीय मका परदेशी बाजारात स्वस्त ठरत आहे। त्यामुळे अनेक देशांकडून भारतीय मक्याला मोठी मागणी वाढली असून यंदा निर्यातीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे। मात्र पुढील हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने भविष्यात मक्याच्या दरांना आधार मिळू शकतो। पुरामुळे भराडी ते घाटनांद्रा वाहतूक 2 तास ठप्प। सिल्लोड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जर्दी परिसरातील नाल्याला पूर आल्याने भराडी घाटनांद्रा मार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास बंद राहिली। अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचेही नुकसान झाले आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पावसाळी अधिवेशनाचा 4था दिवस, शेतकरी कर्जमाफीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात जोरदार चर्चा। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, वीजदर आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असून सरकारकडूनही महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता, कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटींची तरतूद। राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार असून लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसेच पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय विविध विकासकामांसाठी विक्रमी पुरवणी मागण्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार असून लाखो शेतकरी कुटुंबांना याचा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसेच पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तब्बल 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय विविध विकासकामांसाठी विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत। आता हवामानाचा आढावा पाहूया। राज्यातील अनेक भागांत मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून कोकण, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 8 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मात्र काही भागांमध्ये अजूनही पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि खरीप पेरण्या रखडल्या आहेत। नाशिक, सांगोला, माजलगाव, परभणी, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाली आहेत। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला आणि चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। दरम्यान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतबांधावर नैसर्गिक निवारा निर्मितीसाठी 75,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याने तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।
याचबरोबर कृषी अवजारे, पीक विमा, खत व्यवस्थापन, मोफत बियाणे, पशुधन नोंदणी, धान्य वितरण, सिंचन, वीजपुरवठा आणि विविध कृषी योजनांबाबतही महत्त्वाचे निर्णय व घडामोडी समोर येत आहेत. राज्यातील अनेक भागांत कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, भात, द्राक्ष, डाळिंब, केळी आणि संत्रा उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पिके वाचवण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे, तर काही भागात पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल दर, महिला आरक्षण, पावसाळी अधिवेशनातील महत्त्वाची विधेयके, वीजदर, विविध विकासकामे आणि शेतकरी कर्जमाफीबाबतच्या घडामोडींवरही राज्याचे लक्ष लागले आहे. अशात शेती, हवामान, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.